हॅलो वहिनी, व्हॉट्स अप? गुड. यू नो व्हॉट वहिनी, आपण तुमच्यासाठी सुद्धा काम सुरू करूया ASAP. बॉक्सिंग वर माझा थोडा रिसर्च चालू आहे. इट्स इन प्रोसेस. ऍक्च्युअली इट्स अन इंटरेस्टिंग एरिया. आय नो दॅट बेटर दॅन यू. You know what, Vaini? That was a little bit rude. But no problem. You people enjoy. Have a nice day. I'll see you. काय निर्लज्ज माणूस आहे किंवा जरा जास्तच स्पोर्टी आहे. तू त्याला एवढं काढून टाकलंस तर त्याचं त्याला काहीच नाहीये. उलट बॉक्सिंगवर रिसर्च वगैरे करायचं म्हणतोय तो. मे बी ही टुक इट रादर वेल. नाही श्रुती, मी त्याला नाही काढले. काय? हो, मी त्याच्याबरोबर काम कंटिन्यू करणार. कार्तिक अरे श्रुती, वहिनी हे बघ ना काय आहे. दादूच्या कार्यक्रमाची न्यूज आली आहे, ती पण इंग्लिश पेपर मध्ये. माझ्या मैत्रिणीने ना कॉलेजच्या ग्रुपवर टाकलं. मस्त आहे ना? छान आहे. मी आलेच. श्रुती, तू कुठे चाललास? अगं मी मला सेल्फी काढायचं तुझ्या बरोबर. आपण नंतर काढूया. नाही नाही, आत्ताच काढायचं. हिरा, लाईट नाही आहे बरोबर. आपण बाहेर जाऊन काढूया ना. नंतर काढूया. नाही नाही चल. हिरा ऐक ना. नाही हिरा, आई तुम्ही कधी आलात? आणि एवढं सामान होतं तर सांगायचं ना मला, मी आले असतो तुमच्या बरोबर. अगं हो, माझ्या मनात आलं होतं तुला विचारायचं, पण म्हणलं तू क्लब मधनं येणार, त्याच्या पुढे आपण जाणार, मग उशीर झाला असता ना, म्हणून जाऊन आले. अहो मग काकूंना घेऊन जायचं ना. काकूंचा मूड आता ठीक आहे ना? नाही ग, बरीच बरी आहे. आज उलट जरा जास्त शांत आहे ती. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, काकूंचा राग फार काय नाही टिकणार. खरे ग बाई, म्हणजे मला शांत व्हायला वेळ लागतो, पण ती खूपच समंजस आहे. अगं पण ह्या सगळ्या गडबडीत कार्तिकच्या कार्यक्रमाकडे लक्ष द्यायला झालंच नाही ग. त्याचा कार्यक्रम छान झाला ना? हो, छान झाला. हे पण कौतुक करत होते. खूप गर्दी होती म्हणे. हा पवन जरी आगाऊ असला ना, तरी आपल्या कार्तिकला मदत होती ना त्याची, हे बरं आहे बाई. हो, कार्तिक सुद्धा खुश आहे त्याच्यावर. अगं कार्तिकच नाही, त्याचे बाबा पण खुश आहेत. ते तर म्हणत होते पवन आपल्या कार्तिकसाठी बूस्ट आहे म्हणून. बघ, अजून एक महत्वाची गोष्ट तुला सांगायचीच राहिली. काय? उद्यापासून 3 दिवस मी जरा अर्चनाकडे जाऊन येते. अरे अचानक? अगं तिच्या घरी कसली तरी पूजा आहे. मला म्हणली ताई तू आल्याशिवाय मी काही करणार नाही, तुला तर माहिती आहे ती कशी येते. आणि एवढंही बजावलंय की पूजेनंतर 3 दिवस राहायचंय म्हणून. मग चांगलं आहे ना, जाऊन या तुम्ही. एरवी काही वाटलं नसतं, पण घरात ही अशी परिस्थिती आहे आणि मला जावं लागतंय, हेच जरा. आई तुम्ही ना काहीही काळजी करू नका. तुम्ही तिकडे जाऊन या, तिथलं कार्य नीट पार पडतं. घरातलं सगळं नीट मॅनेज कराल ना ग? नक्की. आई मी तुम्हाला पॅकिंग साठी मदत करू? अगं ते राहू दे, ते मी बघीन सगळं. पण मला सांग, तुला भूक लागलीये का? काही खायला देऊ का? चालेल. जा पटकन फ्रेश होऊन ये, मी काहीतरी बनवते. ओके. चिडलीस तू? मी का चिडू? मग माझं ऐकून घे. ऐकलंय मी मगाशीच. आणि ते तुला पटलं नाही? पटण्या न पटण्याचा ना काही प्रश्नच नाहीये. मुळात मला कळलंच नाहीये माझा डिसिजन. हो. अरे सकाळी मला म्हणाला होतास ना त्याला काढून टाकणारच. मग दिवसभरात असं काय घडलं की ज्याने तुझा निर्णय बदलला? काहीच नाही. मग का नाही काढलंस त्याला? आपल्या संगीत अकादमीसाठी. म्हणजे? सांगतो, बस. श्रुती, तू गेल्यानंतर मी शांतपणे विचार केला. पवनने ती जी माणसं आणली होती ना, त्यांची खरंच गरज नव्हती. त्याने जे बाउन्सर्स आणले होते त्याची गरज नव्हती. पण त्या 10-15 खोट्या माणसांच्या मागे आलेली 100 माणसं खरी होती. त्यांच्याशी झालेलं माझं इंटरॅक्शन खरं होतं. आणि तेच तर हवंय आपल्याला. त्या पवनला करू दे त्याचं काम.
कार्तिक हा असा खोटेपणा चांगला नाहीये, अजिबात चांगला नाही. ही खोटी खोटी पब्लिसिटी, ही गर्दी, याचं कधीच अट्रॅक्शन नव्हतं मला, कधीच नसणारही आहे. पण आज पवनमुळे माझं गाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं. आणि श्रुती, आजोबांकडून मला जे काही मिळालंय ते जास्तीत जास्त लोकांना देता यावं म्हणून तर संगीत अकादमी सुरू करायची आहे ना. पण त्यासाठी आधी मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवं ना. आणि श्रुती, एखाद्या रॉक कॉन्सर्टला जेवढा इंटरॅक्टिव्ह ऑडियन्स मिळतो ना, तेवढा शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला नाही मिळत. पण आज पवनमुळे तो मिळालाय. आज 100 लोक बोलले, जे खरे होते. उद्या त्यांची संख्या वाढेल. आणि आपल्याला जर यातून फायदा होणार असेल तर इट्स फाईन. कार्तिक, अरे पण आय नो तुला काय म्हणायचं, पण डोंट वरी, या सगळ्यात माझं गाणं कॉम्प्रोमाइज नाही होणार. या सगळ्या आर्टिफिशियल आणि डेकोरेटिव्ह गोष्टी आहेत, ह्याचा माझ्या गाण्याशी काही संबंध नाही. ते होतं तसंच आणि तितकंच खरं राहील. आणि मी या गोष्टींचा उपयोग करून घेणार आहे, आणि तेही फक्त आपल्या संगीत अकादमीसाठी. श्रुती, विश्वास ठेव माझ्यावर थोडासा. घाबरले ना मी. अरे ते सोड, बस बस आधी. बघ काय आणलंय मी. काय आहे? वाव, अन्नाचे डोसे. नुसते डोसे नाहीत, वडे पण आहेत, वडे पण आहेत. दरवाजा तर लावा. अरे काही गरज नाही. तुला तर माहिती आहे, माझी बायको बहिणीकडे गेली आहे तिच्या अर्चूकडे. अरे हेच तर स्वातंत्र्य सेलिब्रेट करतोय मी. बायको बाहेर, डोसे घरात. काका, कोणाला कळलं तर? कळू देत, कोणाला कळायचं त्यांना कळू देत. आम्ही नाही घाबरत. शत्रूच्या प्रदेशात तळ ठोकून त्याच्या नाकावर टिच्चून आम्हाला स्वातंत्र्य मिळवायचं आहे. कळलं तुला? वा वा, क्या बात, क्या बात, क्या बात. हात असा असा करतेस ना, तो असा होऊ देत. घे घे घे, चल चल खा, सुरू कर. वा वा. हा 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 हा. का गं? तिखट लागलं? नाही, खूप दिवसांनी खाते ना. हे बघ, आता तुला केव्हा इच्छा झाली ना, लगेच मला सांगायचं. आपण बाहेर जायचं आणि ताव मारायचा. हा. काका, आता तर माझा फुडबडी पण घरातच आहे, बरोबर? आणि आता आई बाबांचं पण टेन्शन नाहीये. म्हणजे थाप पण मारायला नको आणि बोली पण खायला नको. आणि आईला तर कळणारच नाही ना. अगं तुझ्या आईला तर कळणार नाहीच, पण माझ्या डायटिशियन बायकोला सुद्धा कळणार नाही. दे टाळी. दिशा, मला ना एक भन्नाट कल्पना सुचते. काय? तूही इथेच आहेस, मीही इथेच आहे. आपण एक काम करूया, आपला प्रत्येक वीकेंड ना फुडी वीकेंड करायचा. म्हणजे काय करायचं? तू डोकं नको चालू, हात चालव, तोंड चालव. आत्ता समजलं मला. म्हणजे मी नवीन नवीन जागा शोधून काढणार, मग तुम्ही मला तिकडे घेऊन जाणार. यस. मग आपण दोघं मिळून खाणार आणि मग तुम्ही बिल पे करणार, बरोबर? तुझ्या ना कुशाग्र बुद्धीला खरंच दाद द्यावीशी वाटते मला. पोटात गेलं ना की सुचतं मला. काका, पण तुम्ही जास्त हुशार आहात. काका, पण बाहेर जाताना आपल्याला कोणी पकडलं तर? अगं आत्ताच म्हणालीस ना तू की मी जास्त हुशार आहे म्हणून. माझ्या हुशारीवर जरा विश्वास ठेव ना. अगं हे सगळं मॅनेज करण्यातच आयुष्य गेलंय माझं. हळूहळू. का तू असा ढसका लागतो मला. आठवण काढते सारखी सारखी. सो हा तुझ्या प्रोफाईलचा फॉर्मॅट आहे. कार्तिक, प्रत्येक कार्यक्रमात जे निवेदक असतील त्यांना आपण हा प्रोफाईल द्यायचा आणि त्यांनी तुला ह्यात लिहिलंय तसंच आणि तसंच इंट्रोड्यूस करणं बंधनकारक असेल. हे काही वॉर्डरोबचे रेफरन्सेस आहेत. अरे हे कशासाठी? आपण तुझं स्टायलिंग करणार होतो.
प्रत्येक कार्यक्रमात तुझं स्टायलिंग हा चर्चेचा विषय व्हायला पाहिजे. प्लीज डोंट लुक ॲट मी लाईक दिस. आय नो तुला हे आवडत नाही, पण आजकाल प्रत्येक सिंगर स्वतःला स्टाईल करतोय. मंजिरी गुप्ता तुझं स्टायलिंग करणार आहे. मंजिरी गुप्ता? या, शी इज द बेस्ट इन द मार्केट. आत्ताच्या सगळ्या लिडिंग स्टारचं स्टायलिंग तीच करते. बरं कार्तिक, मी काही रेफरन्सेस काढलेले आहेत वॉर्डरोबचे, आणि हे बघ साधारणतः या सॉर्ट ऑफमध्ये असेल, आणि बाकी सगळं मंजिरी बघेलच. कार्तिक, हे सगळं होत राहील, पण आता जरा आपण पुढचा विचार केला पाहिजे. फ्युचर गोल्स. पुढच्या 3 वर्षात आपल्याला काही टार्गेट्स अचीव्ह करायचे आहे, आणि या अशा मैफिली करणं आपल्याला आत्ता गरजेचे आहेत. त्यासाठी मला काही गोष्टी लागणार आहेत. मी काही पॉईंट्स काढले ते बघ. 1, 2, 3, 4, 5, आणि हे जसं प्लॅन केलं आहे तसंच झालं तर आपण आपलं टार्गेट अचीव्ह करू. आणि त्यासोबत तुझं संगीत अकादमीचं सुद्धा होऊन जाईल. एक मिनिट, सॉरी, पण तू इथे थोडासा चुकतोयस. सगळ्यात महत्वाची गोष्ट संगीत अकादमी आहे. मुख्य एम संगीत अकादमी. हे बाकीचं ब्रँडिंग, स्टायलिंग वगैरे ठीक आहे, प्लस तू जे काही पॉइंट्स मांडले तेही पटलेत मला. ऑफकोर्स, म्हणजे ऑब्व्हियसली ह्या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल एनहान्स करायला आहेत. दॅट्स इट. हो, पण तरी मी पुन्हा एकदा सांगतो, मुख्य फोकस संगीत अकादमी. यु नो व्हॉट कार्तिक, यू आर रिअली अन एक्सेप्शन. समाज उपयोगी गोष्टीत सहसा कोणी हात घालत नाही यार, आणि तेही या वयात. समाज उपयोगी ऍक्च्युली हा खूप मोठा शब्द आहे. संगीत अकादमी हे माझं स्वप्न आहे. माझ्या आजोबांकडून मला मिळालेली गायकी मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची. त्यातून मला आनंद मिळणार आहे, मला समाधान मिळणार आहे, म्हणून. फॅन्टॅस्टिक. वाह वाह वाह, क्या बात, क्या बात. बाबा, काय झालं? एवढा कसला आनंद? तूच सांग, जगातला सगळ्यात मोठा आनंद कोणता? सांग. माझ्या मते जगातला सगळ्यात मोठा आनंद म्हणजे माणसाला एखादी अशक्य वाटणारी गोष्ट जेव्हा तो शक्य करून दाखवतो, तो सगळ्यात मोठा आनंद असावा. खूप क्लिष्ट करून टाकतोस आयुष्य. अरे एवढ्या सोप्या प्रश्नाचं इतकं गुंतागुंतीचं उत्तर. अरे जगातला सगळ्यात मोठा आनंद डोसा आहे, डोसा. डोसा कसं काय? असा छान थोडासा खरपूस, असा मस्त पातळ, त्याच्यावर अशी बटरची चकाकी, आणि ही ओल्या नारळाची फर्स्ट क्लास चटणी. स्वर्गीय सुख. यू नो व्हॉट बाबा, यू आर अ स्वीट हार्ट. सिर्फ गलत जगह आ गए हो आप. करेक्ट. आता या क्षणाला मी बेडरूम मध्ये जाऊन खरं तर ताणून द्यायला पाहिजे. नाही, तसं नाही. गलत जगह मतलब गलत फील्ड, चुकीच्या क्षेत्रात आहात तुम्ही. का? बँकिंग वाईट आहे? नाही, वाईट काहीच नाहीये. मग? पण बाबा, तुमच्यासारख्या कवी मनाचा माणूस आहे ना, आर्ट्स मध्ये असायला हवं. तुमची पर्सनॅलिटी आर्टिस्टची आहे. एक साधा डोसा एन्जॉय करायला रसिक असावं लागतं. हवा, तुम्ही सगळ्यांना धरून चालता, पण तुम्हाला आवडेल तेच करता तुम्ही. दॅट्स लाईक अ टिपिकल आर्टिस्ट इन्स्टिंक्ट. तू इथे कार्तिकचं काम करतोयस की माझ्यावरती रिसर्च? आणि बँकर काही रसिक मनाचा असू शकत नाही का? असं काही लिहून ठेवलंय का कुठे? नो नो, नॉट ॲट ऑल. मग? पण बाबा, घरात इतकी स्ट्रॉंग लेगेसी असताना तुम्हाला गायक व्हावं असं नाही वाटलं? बाबा, एक सांगू, म्हणजे मला सारखं असं वाटतं तुम्हाला जेव्हा भेटतो मी, की फायनान्शियल सिक्युरिटीसाठी तुम्ही बँकेत काम केलं, हो ना? यु नो व्हॉट, यू आर कॉन्ट्राडिक्टिंग युअर ओन स्टेटमेंट्स. हाऊ? अरे मला आवडेल तेच काम मी करतो असं तर तूच म्हणालास ना. हो. फायनान्शियल सिक्युरिटीसाठी मी मला न आवडणारं काम का करेन? म्हणजे तुम्हाला गायक व्हायचं नव्हतं? आय हॅड फॅसिनेशन फॉर नंबर्स. म्हणूनच तर बँकिंग केलं मी. म्हणजे पैसा कमवणं हे काही डोक्यात नव्हतं. पैसा काय कसाही मिळवता येतो. नाही नाही नाही, हे बोलायला सोपं आहे, पण भरपूर पैसा कमवायचा असेल तर काहीतरी आउट ऑफ द बॉक्स करावं लागतं. सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. पैसा कमवायला ना डोकं लागतं, डोकं. धंदेवाईक डोकं. रायझिंग सन एज्युकेअरचा मालक आकाश डोगरा. हा, मित्र आहे आपला, खूप छान. इज इट?
त्याचे आर्टिकल्स वाचलेस? काय म्हणतो तो? ज्ञानदान हे सगळ्यात मोठं दान. पण प्रत्यक्षात करतो काय? धनदास. शिक्षणाचं दुकान आहे, दुकान. आणि सध्या तुला खरं सांगतो, एज्युकेशन हा मनी मेकिंगचा सगळ्यात मोठा बिझनेस आहे. एज्युकेशन बिझनेस. सगळ्यात मोठा बिझनेस. तर तात्पर्य काय की पैसा काय कुठेही आणि कसाही मिळवता येतो. यू नो व्हॉट बाबा, यू आर जीनियस. एकदम करेक्ट. तर तुर्तास आता या जिनियसला एका छानशा डुलकीची गरज आहे. बस निवांत बस. आलोच मी. Did I miss that? Education is equal to academy. Academy is equal to business. Business is equal to पैसा, भरपूर पैसा. मैफिलींवर नाही, अकादमीवर फोकस कर पवन सुर्वे. Yes, sir. No, sir, you are right. I get your point. Hello, sir. I can't hear you. Hello. एक्सक्यूज मी मिस्टर पवन. Hello. Yes, sir. Yeah. Tell me. हळू बोल जरा. हा इथे काय करतोय? काम करतोय. Sir, Devni question में नाक तेले दो. Sir. Yeah. Hello, sir. I can hear you now. Tell me. एक्झॅक्टली काय काम करतोय हा? अगं त्याने हैदराबादला कोणाला तरी फोन लावलाय, महत्वाची बोलणी सुरू आहे, पण रेंजचा प्रॉब्लेम. ठीक आहे, मी बाहेर थांबते. तुमचं आटोपलं आणि तुला वेळ झाला की सांग मला. मला ना खूप आठवण येते तुमची. या ना प्लीज, लवकर या तुम्ही. नक्की? हा, मी वाट बघते. तुम्ही लवकर या. हा, मी वाट बघतीये, तुम्ही लवकर या. तुझ्या आहोंची बोलत होतीस वाटतं. दिशा, माझ्याशी खोटं बोलू नकोस. मला तुमची आठवण येते, लवकर या. हे तू गंधार सोडून अजून कोणाला म्हणणार आहेस? आणि काय ग, तू गंधारला अहो जाओ कधीपासून करायला लागलीस? दिशा, कार्तिकने हे जर का ऐकलं आणि त्यांनी मला सांगितलं की अहो म्हण, तर मी तो मारे ना. श्रुती, आम्ही गंधारशी नव्हते बोलत. मग तू बाबांची बोलत होतीस तुझ्या? पण ते तर तुझ्याशी बोलत नाहीयेत. एक मिनिट, म्हणजे त्यांनी सगळं ऍक्सेप्ट केलं का? आणि तू म्हणालीस की मी तुमची वाट बघते, म्हणजे ते येत आहे तिथे? श्रुती, आम्ही बाबांशी पण नव्हते बोलत. मग कोणाशी बोलत होतीस? मधुरा काकूंशी. आईंशी बोलत होतीस? काय म्हणाल्या? म्हणत होत्या खाणं पिणं व्यवस्थित सुरू आहे ना, वेळ जातोय ना, दुपारी कंटाळा तर येत नाही ना. श्रुत्या, त्या मला म्हणाल्या, बाळा तू येतेस का अर्चूकडे? बाळा म्हणाल्या मला. त्या आहेतच ग खूप गोड. हो खूप. आणि मला म्हणाल्या, मी कुणाला तरी पाठवू का तुला घ्यायला? मग तू रडतीयस कशाला? रडायचं नाही अजिबात. आणि त्या म्हणाल्या आहेत म्हणजे काही लगेच तुला जायलाच हवं असं नाहीये. त्यासाठी नाही रडत आहे ग, त्या ना खूप प्रेमळ आहेत. त्या म्हणाल्या काही लागलं ना तरी फोन कर. त्या असल्या ना की खूप आधार वाटतो ग. खरंय, येडूच तू. श्रुत्या, बघ ना, आता तर ओळख झालीये, पण त्या किती प्रेम करतायत. श्रुत्या, तू ना खूप लकी आहेस. एवढी गोड सासू मिळाली ग तुला. आय नो. डन सर. थँक्यू सो मच सर. येस. कार्तिक, నాకు కాఫీ ఇవ్వు. काय? सॉरी, ते
तेलुगू मध्ये बोलत होतो त्यामुळे प्लीज थोडी कॉफी सांगशील. हो सांगतो, पण तू मला सांग तुला किती भाषा येतात? बऱ्याच. कार्तिक, आय टोल्ड यू आय एम द बेस्ट. या आय कॅन सी दॅट. पण तू आता तरी सांगणार आहेस का काय बोलत होतास? थोडं फ्लॉन्ट करत होतो. सो मिस्टर कार्तिक दर्शने, हैदराबाद गाजवायची तयारी करा. रामगौडा साहेबांनी बोलवलंय तुम्हाला. कोणी? अर्जुन रामगौडा. आपल्याला त्यांच्यासाठी कार्यक्रम करायचा. ट्रॅव्हलिंगचं आपल्याला बघायचंय आणि बाकी सगळं तिथलं ते बघतील. अरे पण कोण आहे ते रामगौडा? अरे अर्जुन रामगौडा हैदराबाद मधलं खूप मोठं प्रस्थ आहे. मी तर कधीच नाव नाही ऐकलं. तू हैदराबादला राहतोस का? सर जोक सपाट. अरे खूप ब्रिलियंट माणूस आहे, खूप मोठा अकॅडमिशियन, शिक्षण सम्राट आणि आपल्या खूप कामाचा माणूस आहे. आपल्या कामाचा? येस. कसा? जबरदस्त पॉलिटिकल नेटवर्क आहे त्यांचं. खूप मोठ्या टेक्निकल इन्स्टिट्यूट्स मध्ये होल्ड आहे त्यांचा. आणि मुळात हा कार्यक्रम करण्याच्या मागचा हेतू हा आहे की तुझी आणि त्यांची पर्सनल लेवलवर ओळख व्हावी. आणि ते तू माझ्यावर सोड. अरे पण त्यातून काय मिळणार? अकादमीचं प्रोजेक्ट पूर्ण करायचं आहे ना. हा माणूस खूप कामाचा आहे, प्रचंड ओळखी आहे, सॉलिड वजन आहे आणि आपल्याला याच्या ओळखीचा खूप फायदा होणार आहे. आणि सॉलिड बिदागी देत आहेत यार. आणि कार्तिक, हे बिदागी वगैरे सगळं सेकंडरी आहे. यु नो व्हॉट, माझ्यासाठी हे महत्वाचं आहे की तू आयुष्यात पहिल्यांदा महाराष्ट्र बाहेरच्या रसिकांसमोर तुझं गाणं सादर करणार आहे. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आय एम रिअली हॅपी फॉर यू. ऑल द बेस्ट ब्रो. थँक्स. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.